सुखदुःखात सोबत करते मायाळू हे घर, एकमेकांना आधार देते चिमणी पाखर, चिमणी पाखर. एकमेकांना आधार देती चिमणी पाखर, चिमणी पाखर. बालवयाची पहाट तिला आनंदाचे रंग, तारुण्याच्या मध्यानीला कष्टाचे प्रसंग, वृद्ध थकल्या सांजेला डोळ्यापुरती अंधार, एकमेकांना आधार देती चिमणी पाखर, चिमणी पाखर. एकमेकांना आधार देती चिमणी पाखर, चिमणी पाखर, चिमणी पाखर, चिमणी पाखर, चिमणी पाखर. उमलले फूल खुडू नको रे, अरे मनमोहना रंग उधळू नको रे. अगं नवीन अल्बमसाठी तयारी करत होतो आम्ही. हे सगळं विचित्र चाललंय म्हणून. अगं वाटतंय ग, पण काय करू सांग ना. मी कॉन्ट्रॅक्ट साईन केलाय. मी तुझ्यासोबत जशी वागले त्यातच तुझ्या खूप जवळ आले मी, त्यामुळे मी तुझ्या प्रेमात पडले. यू आर माय इन्स्पिरेशन. तू माझी प्रेरणा आहेस, ही गोष्ट ही खरी आहे. आणि आणि तू सुद्धा मला तुझी प्रेरणा मानू शकतोस. माझा वापर शिडीसारखा करू शकतोस. मी तिथे गेलो नेमका तेव्हाच कुणाल उर्फ मिलिंद पवार तिथं आला. काय? हो, आता आपली खरी ओळख उघड होणार म्हणून तिथून त्याला चक्क पळ काढला. मिलिंद पवार हा मिलिंद पवार नाहीये, कुणाल आहे. याचा अर्थ काय? काय ग अशी? काय झालं? काय नाही. पाणी आणते थांब. नको. माधुरी कुठे आहे? ती तिच्या रूम मध्ये. बोलू का तिला? नको. आधीच डोकं फिरलंय माझं तिथे सरगमकडे. अय्या, सरगम मावशीच्या घरी गेलेली? हो, किती झालं तरी धाकटी बहीण आहे माझी ती. तिने संबंध तोडल्यासारखेच आहेत ग. पण मोठी बहीण म्हणून माझी काही जबाबदारी आहे की नाही, म्हणून म्हटलं जाऊन बघूया कसं चाललंय तिचं. तिकडे भलतच. भलतच म्हणजे? कोण भेटलं असेल तिकडे मला? कोण? अविनाशचा धाकटा भाऊ, तो चोरटा. काय सांगतेस? अगं पण तो काय करत होता सरगम मावशीच्याकडे? गायक आहे ना. सरगम म्हणे आपली त्याला ब्रेक देणार आहे अल्बम काढून त्याचा. अरे वा मम्मा, तू कधी आली? कुठे गेली होती माहितीये का? सरगम मावशीकडे. सरगम मावशीकडे? काय खास? तिथे कोण भेटलं माहितीये का तिला? कोण? सागर. सागर? अवीचा भाऊ? हो. चिमणी पाखर, चिमणी पाखर. थू थू आहे शरद, तुझ्यावर थू आहे. अरे आपल्या शबुड्याला मोनिकाला दिलेला शब्द मोडलायस तू. तू तू आहे. अरे त्या प्राचीनी शेण खाल्लंय म्हणून तू घोड्याचं शी. अरे का पिलेस, का पिलेस तू?
अरे सुधाकर अरे सुधाकर काय येत नाही सुधाकर ए सुधाकर सुधाकर कुठे गेले अरे शरद तू कधी आला 10-15 मिनिटं झाली आहे मी आलोय तू कसं आहेस हाऊ आर यू कसं आहेस तू बोल ना शर्या हा तू दारू प्यायलास रिसीव पॅलो रे काय असं काय ओके ओके आहे दारू कुठे आहे दारू पिला ओके अरे मी पिणार नव्हतो रे खरं शपथ पिणार नव्हतो अरे मग का प्यायलायस गाढवा हे असं वागून तू स्वतःला त्रास करून घेतोयस पण इतरांना किती त्रास देतो त्याची कल्पना आहे तुला आम सॉरी सॉरी आम खरंच अरे काय सॉरी नाही शर्या उठ तू उठ चल उठ. तू चालता माझ्या ऑफिसवर कमा अरे हे बघ तू मित्र म्हणून घ्यायच्या लायकीचा राहिलेला नाहीयेस हा चालता चालता एक गोष्ट लक्षात ठेव आता यापुढे तू माझ्या ऑफिस मध्ये पाऊल ठेवायचं नाहीस आणि माझ्या घरी सुद्धा यायचं नाही कमा कमा माझं ऐकून घे. मला तुझं काही ऐकायचं नाहीये हे बघ शर्या तुझ्यात सुधारणा होण्याची काहीही शक्यता नाहीये कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच अरे उद्या तू मेलास तर तुझ्या मैताला सुद्धा येणार नाही का? तू चालता हो माझ्या ऑफिस मध्ये आय सेड गेट आउट माझी चूक नाही रे माझी चूक नाही बरं ए परमेश्वर आहे सुधाकर ते नालायक माणसं तू परत आलास माझं एकदा ऐकून घे मला ना. काही ऐकायचं नाहीये ऐक ना काय आहे ती ती प्राची माझी बायको होती ती किडनी रॅकेट मध्ये इन्व्हॉल्ड आहे ती कोण कोण आपण? मी जान्हवी तू अनघा का हो या ना मॅडम प्लीज कम.
राहुलचं काही कळलं? नाही, काहीच पत्ता नाही. आईचा आता धीरच खचलाय. अंगात ताप आहे, उतरतच नाहीये. राहुल दादा घरातच आहे असे भास होत आहेत तिला. अरे बापरे, मी आता तिचीच औषधं आणायला चालले होते. आईंना एकटीला टाकून? मग काय करणार? आई मी बाहेर जाऊन येते, दादा घरातच आहे. काही लागलं तर हाक मार असं सांगितलंय. मॅडम, ह्या प्राची नार्वेकर कोण आहेत? आणि ते तुम्ही नोटांवरचे सिरियल नंबर्स का लिहून घेतले? मॅडम, हो, प्राची नार्वेकर माझी मैत्रीण. त्यांची मोनिका नावाची कोणी मुलगी आहे का? हो. तू कशी ओळखतेस तिला? अहो, मोनिका म्हणजे ज्योतीची मैत्रीण. तिच्याच घरी राहते ना ती. मॅडम, तुम्ही मला सगळं नीट सांगा एकदा. मला वाटतं काहीतरी मोठा घोटाळा आहे. ठीक आहे, सांगते तुला. अनघा, माझे मिस्टर दिवाकर, त्यांचं आत्ताच किडनीचं ऑपरेशन झालं. चाळीशी आली तरी अजून तुझ्या आयुष्याला स्थैर्य नाही. कशामुळे? म्युझिकमुळेच ना. एकटा जीव सदाशिव, ना कोणी बोलायला ना कोणी ऐकायला. आणि कोणी सांगितलं तरी ऐकणार आहेस का तू? जाऊ दे, तुझ्या मनाला वाटेल ना तशी वाग. माझ्या म्युझिक कंपनीमधून लॉन्च करणारे मी याला. सुधाकर पंडितांचा मुलगा का? हो. तू ओळखतेस त्यांना? कसं काय? केव्हापासून येतो हा तुझ्या घरी? का ग? नाही म्हणजे आज पहिल्यांदाच आला. नाही, घरातली एखादी किमती वस्तू चोरीला गेली नाही ना याची जरा खात्री करून घे. मम्मा, काय म्हणाला सागर? काय म्हणणार? तोंड आहे कुठे बोलायला? सगळे मेले आमच्याच मागे. मोठा तुझ्या मागे, धाकटा ते सरगमच्या मागे. अख्खं पंडित कुटुंबच आमच्या पाचवीला पुजले जणू. सागर, सरगम मावशीच्या मागे म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? बाईसाहेब एकट्याच राहतात घरी. त्यातून अजून वय विसरलेलं नाही. तरुण मुलींमध्ये उठून दिसेल असं व्यक्तिमत्व आहे. हा येतो जातो, महागडी गिफ्ट घेते ती त्याला. याचा अर्थ काय? मी खरं तर स्पष्ट विचारणारच होते सरगमला, पण म्हटलं नको, उगाच वाद नको. नाहीतरी ती काय ऐकायचीच नाही. पण एक सुचवून मात्र आली. म्हटलं जरा जपून. मुलगा काही चांगल्या वळणाचा नाहीये. घरातल्या किमती वस्तू जरा सांभाळूनच ठेव म्हटलं. कधी लंपास होतील सांगता येणार नाही. अर्थात तुझ्यासारखीच तिनेही झापडच लावली असतील तर काही खरं नाही बाई. शेवटी ज्याचं त्याचं नशीब. काय बोलायचं? चिमणी
हुशार असतो तर प्राचीची खेळी समजली नसती का मला? प्राची मावशी कोणता खेळ खेळली आहे ती? जगण्या मारण्याचा खेळ, भावभावनांशी खेळ. मी तुला सांगत होतो मला नकोय कुणाची किडनी, नकोय. नाही ऐकलंस तू. तुला सांगून ठेवतो जान्हवी, मला जगवण्यासाठी प्राचीनं मिलिंद पवार नावाचा खोटा माणूस पुढे करून पुन्हा गरीबाचा विश्वासघात केला असेल ना, तर सोडणार नाही मी तिला, सोडणार नाही. चकू बेटा, कॉफी घे. अगं हे काय, अजून पहिलंच पान चालू आहे तुझं. लक्ष कुठे आहे जागू? जागृती. मम्मा मला खरं खरं सांगशील? काय? अगं तू आणि पप्पा असं काय बोलत असतात जे मी ऐकू नये असं तुम्हाला वाटतं? जागू, सांग ना. पप्पा पोलीस कंप्लेंट करणार होते ना? मी ऐकलं. पण कोणाविरुद्ध पोलीस कंप्लेंट करणार आहेत पप्पा आणि कशासाठी? जागृती, मला हे मुळीच आवडलेलं नाहीये. मम्मा आणि पप्पांच्या गोष्टी अशा चोरून ऐकत होतीस तू. व्हेरी बॅड. अगं चोरून ऐकत मुळीच नव्हती. बोलू नकोस. मुकाट्याने अभ्यास करा आणि अजिबात तिकडे तिकडे लक्ष द्यायचं नाहीये, समजला? चल कॉफी घ्या लवकर. डोकं फिरलंय बाबांचं. आई बाबा घरी आल्यावर स्पष्टच बोलणार आहे मी त्यांच्याशी. अरे काय चाललं या घरात? आधी मोनिकाला या घरात प्रवेश दिला आणि कोण आता हा मंजित. सगळ्यांनी, अरे सागर तुला पटतं काय हे? मला नोकरी लावून देण्याची वेळ आली तेव्हा बाबांनी हात वर केले. म्हणे स्वतःच्या पायावर उभा राहा, स्वतः नोकरी शोध, मी वशीला लावणार नाही. आणि बाबा मग ते मंजितच्या बाबतीत काय करतायत? मोनिका प्रेग्नेंट आहे, याला कदाचित मंजितच जबाबदार असू शकतो. मग अशा घाणेरड्या माणसाला बाबा नोकरी लावून देणार आहेत का? सगळं सगळं भयंकर आहे सागर, सगळं भयंकर. आपल्या भावनांची, ज्या माणसाला आपण बाबा म्हणतो त्या माणसाला आपल्या भावनांची काही कदर नाहीये. सागर, ही मोनिका आपल्यासाठी फार मोठं संकट ठरणार आहे. तिच्यापासनं दूर राहा. पुन्हा तेच, पुन्हा तेच. काय नाही, आज संध्याकाळी तू घरीच आहेस ना? हो का? परांजपे साहेब आज आपल्या घरी येणार आहे. अगं पण ते कशाला येणार आपल्याकडे? ताईने नाही सांगितलं ते सांगितलं नाही का तुम्ही? नाही, पण त्यांनी तुझ्यासाठी प्रपोजल ठेवलंय, त्याबद्दल विचारतोय आम्ही तुला. नाही, मला अजिबात मान्य नाही. बालवयाची पहाट तिला आनंदा